दशक दुसरा, समास तिसरा, कुविद्या लक्षण. श्रीराम. ऐका कुविद्येची लक्षणे. अतिहीने कुलक्षणे, त्यागार्थ बोलिली ते श्रवणे, त्याग घडे श्रीराम. ऐका कुविद्येचा प्राणी, जन्मा येऊन केली हानी, सांगिजेल येही लक्षणी, ओळखावा श्रीराम. कुविद्येचा प्राणी असे, तो कठीण निरूपणे त्रासे, अवगुणाची समृद्धी असे, म्हणून या श्रीराम. कामक्रोध मदमत्सर, लोभदंभ तिरस्कार, गर्वताठा अहंकार, द्वेष विषाद विकल्पी श्रीराम. आशा ममता तृष्णा कल्पना, चिंता अहमता कामना भावना, असूया अविद्या ईषणा वासना, अतृप्ती लोलंगता श्रीराम. इच्छा वांछा चिकित्सा निंदा, अनित्यग्रामणी मस्ती सदा, जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा, दुर्वृत्ती दुर्वासना श्रीराम. स्पर्धा खटपट आणि चटपट, तरे झटपट आणि वटवट, सदा खटखट आणि लटपट, परमवेथा कुविद्या श्रीराम. कुरूप आणि कुलक्षण, अशक्त आणि दुर्जन, दरिद्री आणि कृपण, अतिशयसी श्रीराम. आळसी आणि खादाड, दुर्बळ आणि लाताड, तुटक आणि लबाड, अतिशयसी श्रीराम. मूर्ख आणि तपिळ, वेडे आणि वाचाळ, लटिके आणि तोंडाळ, अतिशयसी श्रीराम. नेणे आणि नायके, नये आणि न सिके, न करी आणि न देखे, अभ्यासदृष्टी श्रीराम. अज्ञान आणि अविश्वासी, छळवादी आणि दोषी, अभक्त आणि भक्तासी, देखो सकेना श्रीराम. पापी आणि निंदक, कष्टी आणि घातक, दुःखी आणि हिंसक, अतिशयसी श्रीराम. हीन आणि कृत्रिमी, रोगी आणि कुकर्मी, आचंगुल आणि अधर्मी, वासनारमे श्रीराम. हीन देह आणि ताठा, अप्रमाण आणि फाटा, बाष्कळ आणि करंटा, विवेक सांगे श्रीराम. लंडी आणि उन्मत्त, निकामी आणि डुल्लत, भ्याड आणि बोलत, पराक्रमू श्रीराम. कनिष्ठ आणि गर्विष्ठ, नुपरते आणि नष्ट, द्वेषी आणि भ्रष्ट, अतिशयसी श्रीराम. अभिमानी आणि निसंगळ, वोडगस्त आणि खळ, दंभिका आणि अनर्गळ, अतिशयसी श्रीराम. वोखटे आणि विकारी, खोटे आणि अनोपकारी, अवलक्षण आणि धिक्कारी, प्राणीमात्रासी श्रीराम. अल्पमती आणि वादक, दीनरूप आणि भेदक, सूक्ष्म आणि त्रासक, कुशब्दे करुनी श्रीराम. कठीण वचनी कर्कश वचनी, कापट्यवचनी संदेहवचनी, दुःखवचनी तीव्रवचनी, क्रूर निष्ठुर दुरात्मा श्रीराम. न्यूनवचनी पैशून्यवचनी, अशुभवचनी अनित्यवचनी, द्वेषवचनी अनृत्यवचनी, बाष्कळवचनी धिक्कारू श्रीराम. कपटी कुटीळ गाठ्याळ, कुरटे कुचर नट्याळ, कोपी कुधन टवाळ, अतिशयसी श्रीराम. तपीळ तामस अविचार, पापी अनर्थी अपस्मार, भूतसंबंधी संचार, अंगी वसे श्रीराम. आत्महत्यारा स्त्री हत्यारा, गोहत्यारा ब्रह्महत्यारा, मातृहत्यारा पितृहत्यारा, महापापी पतित श्रीराम. उणे कुपात्र कुतर्की, मित्रद्रोही विश्वासघातकी, कृतघ्न तल्पकी नारकी, अतित्यायी जल्पक श्रीराम. किंत भांडण झगडा कळहो, अधर्म अनराहाटी शोकसंग्रहो, चहाड वेसनी विग्रहो, निग्रह करता श्रीराम. द्वाड आपेसी वोंगळ, चाळक चुंबक लच्चाळ, स्वार्थी अभिळासी ओढाळ, आदत्त झोड आदखणा श्रीराम. शटशुंभ कातरू, लंड तरमुंड सिंतरू, बंड पाषांड तस्करू, अपहार करता श्रीराम. धीट सैराट मोकाट, चाट चावट वाजट, थोट उद्धट लंपट, बटवाल कुबुद्धी श्रीराम. मारे करी वरपे करी, दरोडे करी खाणोरी, मैंद भोंदू परद्वारी, भुररे करी चेटकी श्रीराम. निशंक निलाजिरा कळभंट, तोंडपा लौंद धट उद्धट, ठस ठोंबस खटनट, जगभांड विकारी श्रीराम. अधीर आळिका अनाचारी, अंधपंगू खोकले करी, थोटा बधीर दमे करी, तरी ताठा नसंडी श्रीराम. विद्याहीन वैभवहीन, कुळहीन लक्ष्मीहीन, शक्तिहीन सामर्थ्यहीन, अदृष्टहीन भिकारी श्रीराम. बळहीन कळाहीन, मुद्राहीन दीक्षाहीन, लक्षणहीन लावण्यहीन, अंगहीन विपारा श्रीराम. युक्तिहीन बुद्धिहीन, आचारहीन विचारहीन,
क्रियाहीन सत्वहीन विवेकहीन संशयी श्रीराम, भक्तिहीन भावहीन ज्ञानहीन वैराग्यहीन शांतिहीन क्षमाहीन सर्वहीन शुल्लकू श्रीराम, समयो नेणे प्रसंग नेणे प्रयत्न नेणे अभ्यास नेणे आर्जव नेणे मैत्री नेणे काहीच नेणे अभागी श्रीराम, असो ऐसे नाना विकार कुलक्षणाचे कोठार, ऐसा कुविद्येचा नर श्रोती ओळखावा श्रीराम, ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकोनी त्यागची करणे अभिमाने तरे भरणे हे विहित नवे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कुविद्या लक्षणनाम समास तिसरा समाप्त. दशक दुसरा समास तिसरा कुविद्या लक्षण. श्रीराम. आता कुविद्येची अतिहीन अशी कुलक्षणे त्यांचा त्याग करावा म्हणून वर्णन करून सांगतो, ती ऐकावी. आता कुविद्येचा प्राणी कसा ओळखावा ते त्याची जी लक्षणे वर्णन करतो त्यावरून कळेल. त्याने जन्मास येऊन स्वतःचे अत्यंत नुकसान करून घेतलेले असते. कुविद्येचा जो मनुष्य असतो त्याच्या ठिकाणी अवगुणाची खाण असल्याने अवघड निरूपणाने तो त्रासून जातो. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा ही असुरी संपत्तीची लक्षणे आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार, द्वेष, विषाद, विकल्प, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहमता, कामना, भावना, असूया, अविद्या, लोकेशणा, वित्तेषणा, दारेषणा किंवा कुणी म्हणतात पुत्रेषणा या तीन इषणा, वासना, अतृप्ती, आसक्ती, इच्छा, वांछा, चिकित्सा, निंदा, अनीती, गावगुंडपणा करणे, सदा मस्तीत राहणे, जाणीव, अवज्ञा, विपत्ती, आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटपट आणि लटपट, तरेवाईकपणा, झटपट काम उरकण्याची घाई, वटवट करणे, सदा तक्रार करण्याचा स्वभाव, कसे तरी काम उरकणे ही सर्व कुविद्येची लक्षणे असून कुविद्या हा एक भयंकर रोगच आहे. कुविद्येचा माणूस कुरूप आणि कुलक्षणी, अशक्त आणि दुर्जन, दरिद्री असून अतिशय कंजूस असतो. तो आळशी आणि खादाड असतो व दुर्बळ असूनही उर्मट व अत्यंत लबाड आणि फटकून वागणारा असतो. तो मूर्ख असून तापट, वेडा असून वाचाळ, खोटा असूनही अतिशय तोंडाळ असतो. स्वतःला काही कळत नाही तरी दुसऱ्याचे ऐकत नाही. स्वतःच काही येत नाही आणि कुणी शिकवू लागले तर शिकतही नाही. स्वतः काही करत नाही आणि कुणी करत असेल तर त्याकडे अभ्यासाच्या दृष्टीने पाहतही नाही. अज्ञानी असून अविश्वासी, लोकांना छळणारा, दोषी, अभक्त असून भक्तांचा द्वेष करणारा असतो. पापी, निंदा करणारा, स्वतः दुःखी कष्टी असून लोकांचा घात करणारा आणि हिंसक, अतिशय क्रूर असा असतो. हीनबुद्धीचा असून दुसऱ्याची नक्कल करणारा, रोगी असून कुकर्म करणारा, कृपण असूनही अधर्मात जो रमतो असा असतो. देहहीन असूनही त्याच्या अंगी गर्व असतो. स्वतः अप्रमाण म्हणजे अमर्यादशील असून फाटे फोडणारा असतो. अर्थहीन बडबड करणारा, अभागी असून दुसऱ्याला विवेकाच्या गोष्टी सांगत असतो. तो भित्रा असून उन्मत्त असतो. कुचकामाचा असून ऐट मिरविणारा आणि भ्याड असून पराक्रमाच्या बढाया मारणारा असतो. तो कमी दर्जाचा असून गर्विष्ठ असतो. विषयासक्त असून नष्ट असतो व अत्यंत द्वेषी आणि भ्रष्ट असतो. अभिमानी असून निर्लज्ज, संकटात सापडलेला असूनही दुष्ट, अत्यंत दांभिक आणि मिथ्य बोलणारा असतो. अतिलंपट व विकारी, खोटा आणि अपकार करणारा, अवलक्षणी असूनही प्राणीमात्रांचा धिक्कार करणारा असतो. मंदबुद्धीचा असून वाद घालतो. दीनवाणा असूनही मर्मभेदक बोलतो. धूर्त कपटी असून वाईट शब्दाने लोकांना त्रास देणारा असतो. तो कठोर वचने बोलणारा, कर्कश आवाजात ओरडून बोलणारा, कपटी वचने बोलणारा व संशययुक्त बोलणारा, मर्मभेदक, लोकांना दुःख होईल असे टोचून बोलणारा, अत्यंत क्रूर, निष्ठुर दुरात्माच असतो. तो दुसऱ्याचे न्यून उघड करणारा, लावालावी करणारा, चहाडखोर, अशुभ शब्द बोलणारा, बोलणे फिरवणारा, द्वेषयुक्त, असत्य भाषण करणारा व बाष्कळपणे लोकांचा धिक्कार करणारा असतो. तो कपटी, कुटील, आतल्या गाठीचा, मनातल्या मनात कुडणारा, कामचुकार, नष्ट, तापट, वाईट मार्गाने द्रव्य मिळवणारा व अत्यंत टवाळखोर असतो. तो तापट, तामसी, अविचारी, पापी, अनर्थ करणारा, अपस्मारांनी पीडित व ज्याच्या अंगात भूत, संबंधादी संचार करतात असाही असतो. तो आत्महत्या, स्त्रीहत्या, गोहत्या, ब्रह्महत्या, मातृहत्या, पितृहत्या करणारा अत्यंत पतित आणि महापातकी असतो. तो सर्वच बाबतीत उणा म्हणजे कमी दर्जाचा असून नालायक,
कुतर्की, मित्रद्रोही, विश्वासघातकी, कृतघ्न, मात्रागमनी, नरकात जाण्यास योग्य, अघोरी व बडबडे असतो. संशय बाळगणारा, भांडण, झगडा, कलह करणारा, अधर्माने रूढीविरुद्ध वागणारा, सदैव शोक करणारा, चहाडखोर, व्यसनी, फूट पाडणारा व लोकांना धाकात ठेवणारा असतो. तो द्वाड, अपयशी, अस्वच्छ, कंजूस, लोचट, स्वार्थी, अभिलाषी, आसक्त, कवडीचुंबक, कोडगा, द्वेष करणारा असतो. तो लबाड, बेअकली, भ्याड, नाही तेथे डोके खुपसणारा, ठक, उन्मत्त, पाखंडी, चोर आणि दुसऱ्याच्या वस्तू पळविणारा असतो. तो साहसी, स्वैराचारी, मोकाट वागणारा, बडबड्या, चावट, वात्रट, कुभांड रचणारा, उद्धट, लंपट, भ्रष्ट व कुबुद्धी असतो. तो मारेकरी, लुटारू, दरोडेखोर, काळीच खाऊ, मैंद, भोंदू, बाहेरख्याली, मोहिनी विद्येने भुलविणारा, चेटूक करणारा असतो. तो निशंक, निलाजरा, भांडकुदळ, टोणपा, गलेलठ्ठ, धटिंगण व उद्धट असून अक्षरशत्रू, शठ, नष्ट, साऱ्या जगाशी भांडणारा व विकारी असतो. तो उतावळ्या स्वभावाचा, हावरा, अनाचारी, आंधळा, पांगळा, खोकलेकरी, थोटा, बहिरा, दमेकरी असा रोग जर्जर असूनही ताठा न सोडणारा असतो. तो विद्याहीन, वैभवहीन, कुळहीन, लक्ष्मीहीन, शक्तिहीन, सामर्थ्यहीन, अदृष्टहीन भिकारीच असतो. तो बलहीन, कळाहीन, मुद्राहीन, दीक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, अंगहीन, कुरूप असा असतो. तो युक्तिहीन, बुद्धिहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्वहीन, विवेकहीन, संशयी असतो. तो भक्तिहीन, भावहीन, ज्ञानहीन, वैराग्यहीन, शांतिहीन, क्षमाहीन, सर्वच प्रकारे हीन, अगदी क्षुद्र असा असतो. त्यास वेळ प्रसंग कळत नाही, प्रयत्न करणे जमत नाही, अभ्यास जमत नाही, आर्जवाने वागता येत नाही, कुणाशी मैत्री करता येत नाही, त्या अभाग्यास काहीच करणे जमत नाही. असो, याप्रमाणे नाना विकार ज्याच्या ठिकाणी आहेत, जो कुलक्षणाचे जणू कोठारच आहे, तो कुविद्येचा नर आहे असे श्रोत्यांनी ओळखावे. याप्रमाणे येथे कुविद्येची जी लक्षणे सांगितली आहेत त्यांचा त्याग करावा हेच बरे. अभिमानाने हट्टास पेटून ही वाईट लक्षणे न सोडण्याच्या भरीस पडणे योग्य नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कुविद्या लक्षणनाम समास तिसरा समाप्त.